नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट्ससाठी अजूनही तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल आमच्या यूट्यूब चॅनलला तर आत्ताच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर आपण हा घेणार आहे की जो पीएमआरडी आहे विद्यार्थी मित्रांनो, पुणे शी रिलेटेड हे काही जे ऑथॉरिटी आहे तर पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे याच्यामधल्या ज्या काही वॅकन्सीज आहेत तर मध्ये एक न्यूज आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही स्पेसिफिक वॅकन्सीचा आकृतिबंध त्यांनी मान्य केलेला आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। थोडक्यात शेवटपर्यंत जरूर व्हिडिओ बघा। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही वॅकन्सीज आहेत या सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत, कुठल्या ह्या पोस्ट असणार आहेत आणि साधारणतः टेंटेटिव्ह कधी होईल याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया की पीएमआरडीए जे आत्ताच मी म्हटलं की पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे याच्या अंडर जे विविध तालुके येतात पुणे जिल्ह्यामधले, त्याच्यामध्ये पुणे असेल, मावळ असेल, मुळशी, हवेली, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर, वेल्हे आणि काही भाग हा भोरचा। मग आता हे ऑर्गनायझेशन आहे काय तर इट हॅज बीन सेट अप ॲज अ लीगली एम्पॉवर्ड अँड सेल्फ फायनान्सिंग कॉर्पोरेट बॉडी बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तर याच्याशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामधल्या ह्या वॅकन्सीज आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही ती स्पेसिफिक पर्टिक्युलर एरियाला कव्हर करते पीएमआरडीए। पीएमआरडीए आता जसं मी जे काही तालुके सांगितलेत याच्यामध्ये काही पीएमआरडीएचा जर भाग आहे पण काही हा कॉर्पोरेशनचा सुद्धा स्पेसिफिकली पुणे सिटीशी रिलेटेड काही भाग आहे, काही जो आहे हा कंटोनमेंट बोर्डचा भाग आहे, पण स्पेसिफिकली पीएमआरडीए मध्ये आता जे काही मेन्शन केले तालुके तर ते तालुके कव्हर होतात। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर ऍडिशनल अजून माहिती हवी असेल पीएमआरडीए बद्दल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता। वेबसाईटवरती तुम्हाला डिटेल मिळेल आणि त्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड, त्या बॉडीशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती मिळेल। आता ती न्यूज काय होती विद्यार्थी मित्रांनो, तर इथे स्पेसिफिकली ही न्यूज होती ती पीएमआरडीए ची 400 पदांसाठी होणार भरती। आता इथे 400 जरी मेन्शन केलेलं असेल पण ऍक्च्युअल मध्ये जी सरळ सेवा पद्धतीने भरले जाणार आहेत तर असे किती पद आहेत तर 157 पद आहेत। तर ही जी न्यूज आहे याच्यामधले डिटेल्स बघा, जाणून घ्या, कारण हे तर स्पेसिफिकली तुमची न्यूज पेपरची भाषा आहे, पण याच्यामध्ये जर सिंपल आपल्याला बघायचं झालं तर एकूण टोटल वॅकन्सीज जे आहेत पद हे 407 पद आहेत। मग हे पद कुठले कुठले आहेत किंवा पोस्ट कुठले कुठले आहेत तर डेप्युटी इंजिनियर असेल, उप अभियंता, शाखा इंजिनियर किंवा शाखा अभियंता ज्याला म्हणतो आपण, सहाय्यक नगर रचनाकार एटीपी किंवा लिपिक हे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो ते। पण याच्यामध्ये जे बायफर्केशन आहे ऍक्च्युअल पोस्टचं ते कुठेही स्पेसिफिकली अजून काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये। पण याच्यामध्ये ज्या 407 जागा आहेत याच्यापैकी 250 जागा ज्या आहेत त्या डेप्युटेशननी किंवा प्रमोशननी भरल्या जाणार आहे आणि ज्या राहिलेल्या रिक्त 157 पद आहेत ते मात्र डायरेक्ट रिक्रुटमेंटनी भरल्या जाणार आहेत। तर तोच हायलाइट आहे बघा, थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट 157 जे पद आहेत ते सरळ सेवे थ्रू भरणार आहे आणि राहिलेले जे 250 आहेत हे मात्र प्रमोशन असेल किंवा डिपार्टमेंटल डेप्युटेशन असेल याच्या थ्रू भरल्या जाणार आहे। मग याच्याशी रिलेटेड ज्या काही प्रोसिजर सुरू झालेल्या आहेत त्याची स्थिती काय आहे तर भरतीसाठीचे जे टप्पे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड साधारणतः नियोजन जर आपल्याला बघायचं झालं तर आकृतिबंध आणि जे सेवा नियम आहे म्हणजे कुठल्या पोस्टसाठी काय इलिजिबिलिटी लागते, कोण अपियर होऊ शकतं, हे जे आहे हे ऑलरेडी प्राधिकरणाची जी कार्यकारी समिती असते, एक्झिक्युटिव्ह कमिटी असते, त्या कमिटीने याला ऑलरेडी मान्यता दिलेली आहे। म्हणजे आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियम जे प्राधिकरण कार्यकारी समिती आहे त्यांनी ऑलरेडी याला मान्यता दिलेली आहे। पण आता याच पर्टिक्युलर पार्ट साठी म्हणजे आकृतिबंध आणि सेवा नियम ह्याच्यासाठी अजून कोणाची जी मान्यता आहे ती अजून बाकी आहे, तर ती प्राधिकरणाच्या जी सभा होत असते तर ते प्राधिकरण सभेची मान्यता त्याला स्पेसिफिकली अजून मिळालेली नाही। पण ती कधी मिळणार आहे तर मार्च मध्ये ती सभा आहे आणि त्या सभेमध्ये डेफिनेटली मार्च मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली ते बघायला मिळेल की एकदा त्या पर्टिक्युलर पार्टला मान्यता मिळाली की सरळ सेवे भरतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो की बराचसा पार्ट त्याचा ऑलरेडी झालाय आणि मार्च मध्ये ही मान्यता मिळाली की हे जे 157 पद आहेत
ओके, तर ह्याची डायरेक्ट रिक्रुटमेंटनी भरतीसाठीचा मार्ग मोकळा होईल, म्हणजे नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर आणि त्यानंतर ती एक्झामिनेशन होईल. विद्यार्थी मित्रांनो, ही जे 157 पदं आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवेने भरली जाणार आहेत आणि राहिलेली जी पदं आहेत 407 पैकी 250 तर डेफिनेटली हे डेप्युटेशननी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्चच्या नंतर डेफिनेटली तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल. याच्यामध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्याचं बायफर्केशन करायला मिळेल किंवा बायफर्केशन तुम्हाला दिसेल की एक्झॅक्ट किती पोस्ट आणि किती कॅटेगरीसाठी आहे, म्हणजे नोटिफिकेशन नक्की त्याच्यानंतर मार्च नंतर येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या खूप साऱ्या जाहिराती लगतच्या काळामध्ये येत आहेत किंवा येणार आहेत. BMC असेल, WCD असेल, PWD JEE असेल, त्याच्या व्यतिरिक्त हे ऍडिशनल काही पोस्ट आहेत. पण या पर्टिक्युलर सगळ्या सरळ सेवेच्या भरतीसाठी सिलेबस मात्र जो आहे तो बऱ्यापैकी कॉमन आहे, मग टेक्निकल असेल किंवा नॉन टेक्निकल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही एका स्पेसिफिक एक्झामिनेशनला टार्गेट न करता तुम्ही बेसिकली जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा अभ्यास आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट साठीचा तो मात्र सुरू ठेवा. याच्यासाठी आपली अजून एक नवीन बॅच बघा, WCD ची जी बॅच आहे किंवा PWD जी आहे, BMC फाउंडेशन बॅच आहे, की तुम्ही कुठल्याही एक्झामिनेशनची तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. अशी नवीन बॅच आपली 14 फेब्रुवारी पासून स्टार्ट होणार आहे, हायब्रिड बॅच पुण्यामधनं, आणि 13 तारखेपासून नागपूरला ऑफलाईन सुद्धा सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली टेक्निकल स्ट्रॉंग फॅकल्टी पॅनल आपल्याकडे आहे, मेंटरिंग जे आहे ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. तर मग त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर सौरभ सर, वर्मा सर असतील, अक्षय सर असतील, त्यानंतर अंकित जैन सर आहेत, ओके, आणि धीरेन सर आहेत. हे टेक्निकल फॅकल्टी आहे. त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली नॉन टेक्निकलचाही मोठा पूल आपल्याकडे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरती नसाल तर नक्कीच आमचा स्पेसिफिक कॉन्टॅक्ट नंबर, टेलिग्राम, फेसबुक पेज, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट मिळवायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, जर त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्युरीज असतील कुठल्याही एक्झामिनेशनसाठी किंवा 1 to 1 तुम्हाला काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल तर डेफिनेटली आमच्या IVR टीमला 788 781 1411 वरती कॉल करा, किंवा तुमचा जर काही इश्यू असेल, काही पर्टिक्युलर तुम्हाला प्रश्न असतील तर डेफिनेटली गिरीश सरांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे, ओके, 9158999422 याच्यावरती तुमचा मेसेज टाका. डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही अपडेट्स हवे असतील, काही माहिती हवी असेल, बॅचेसची माहिती हवी असेल किंवा पर्टिक्युलर आपल्या टेस्ट सिरीजची माहिती हवी असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.